माझा एक प्रश्न आहे दादा, की तुम्ही म्हणताय की मनाला उलटं केलं तर राम होतं. मनाला उलटं केलं की आपण नाम नाम घेतो. पण आणि अजून एक महत्त्वाची मला हे वाटतं, की मनापासून कुठली पण कृती आणि कर्म केलं पाहिजे. म्हणजे त्याचं चांगलं फळ मिळतं. खरं आहे. पण तुम्ही एखादी कृती करताय, त्याच्यात तुमचं मन आहे, ते कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही काम करताय. पण हेच मन ते एकच आहे ना? हो. मग ते नामात कुठे लावायचं? ते कुठे खरंय. मन आहे मग ते खरं दुसरं? आहे, खरं आहे. नाही, योग कर्मसु कौशलम हे भगवद्गीतेचं सूत्र आहे, की तुम्ही जे काही कर्म करत आहात, ते तुम्ही अत्यंत समग्रतेने करणं हा परमार्थच आहे. प्रश्न काय होतो, की तुम्ही एखादं कर्म करता, त्या कर्माच्या फळाशी तुम्ही लिप्त होता ना. त्यामुळं एखाद्या कर्माचं अधिष्ठान माझा भगवंत आहे. ते कर्म करताना मला रामरायाच्या शक्तीने मी ते कर्म करतोय. ते कर्म मी रामासाठी करतोय आणि त्या कर्माचा शेवट देखील मला मिळालेलं फळ हे भगवंताच्या कृपेचं फळ आहे. या भूमिकेमध्ये राहिला तर तुम्हाला तिथं वेगळं नामस्मरण करण्याची गरज नाही. तेच नामस्मरणच आहे, त्यात काही शंकाच नाही. पण आपली तशी वृत्ती राहत नाही. मनापासून आपण काम करतो आणि अपेक्षाभंग झाला की लगेच दुःखी देखील होतं. म्हणजे आपलं थोडक्यात त्या नामस्मरणाच्या आधीचं किंवा मधली किंवा शेवटची भूमिका कुठेतरी चुकलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराजांच्याकडे असाच तुमच्यासारखा प्रश्न घेऊन एक कॅशियर आला, की तो म्हणाला की महाराज माझ्याकडे नोटांची बंडलं मोजायचं काम असतं बँकेमध्ये. मग मी नोटांची बंडलं मोजताना नामस्मरण करू का बंडलामधल्या नोटा मोजू? एक जरी नोट कमी मोजलंही तरी माझ्याकडून ते पैसे कापले जातील पगारात. तर महाराजांनी त्याला हे सांगितलं की बंडल हातात घेतल्यानंतर एकदा श्रीरामाचं नाव घे आणि ते मोजायला सुरुवात कर आणि मोजून झाल्यानंतर परत एकदा रामाचं नाम घे. मग तो कॅशियर हुशार होता. तो म्हणाला पण मग महाराज मधल्या 100 नोटा मोजतानाचं नामस्मरण? ते म्हणाले ते नामस्मरण मी करीन. त्यामुळं तुम्ही कर्माची सुरुवात आणि कर्माचा शेवट हे करा. अत्यंत समग्रतेने कर्म करा. तिथं तुम्ही नामस्मरणाचा अट्टहास नाही ठेवला तरी चालेल आणि मिळालेलं फळ हे भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारायला सुरुवात करा. तुमचं प्रत्येक कर्मच परमार्थ होतो, ते नामस्मरणच होतं.